जिल्हांतर्गत बदल्या 2025 आज 12 जुलै 2025 ची संवर्ग एक साठी महत्वाची अपडेट प्रक्रिया या ठिकाणी आलेली आहे। ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। जिल्हांतर्गत बदलीबाबतचे अतिशय महत्वाचे संवर्ग 1 च्या शिक्षकांनी फॉर्म भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा। म्हणजे आजपासून 4 दिवस म्हणजे बघा, संवर्ग 1 च्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे बघा, 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 15 जुलैच्या 12 वाजेपर्यंत ही पोर्टल ओपन असणार आहे। संवर्ग 1 चे फॉर्म भरण्यासाठी, संवर्ग 1 चे प्राधान्यक्रम भरण्यासाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, 15 जुलैच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत। बघा आता पुढे, संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे। बघा, संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरत असताना त्यामध्ये कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे। जर आपण बदली पात्र नसाल, बघा या ठिकाणी काय म्हटलेले आहे, जर बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील। म्हणजे बघा, जे संवर्ग 1 मध्येच येतात आणि बदली पात्र नाही त्यांनी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 30 भरू शकतात। म्हणजे त्यांनी आपल्या सोयीनुसार, जर संवर्ग 1 मध्ये उदाहरणार्थ एखादा शिक्षक संवर्ग 1 मध्ये येत असेल आणि तो बदली पात्र नसेल आणि जी निवडली असेल, त्याने 2 जरी शाळा निवडली असेल आणि 2 शाळेमधून त्याला मिळाली नसेल तर तो ज्या शाळेवर आहे त्या शाळेवर तो राहील। म्हणजे जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील, कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील। बघा, आपल्याला प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील। कोणासाठी? तर संवर्ग 1 वाल्यांसाठी जे पुढच्या संवर्ग 4 मध्ये येत नाही, म्हणजे बदली पात्र नाही त्या शिक्षकांसाठी। परंतु आपण जर बदली पात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे जे शिक्षक बांधव संवर्ग 1 मध्ये येतात, संवर्ग 4 मध्ये येतात, संवर्ग 3 मध्ये पण येण्याची दाट शक्यता आहे, अशा शिक्षकांनी जास्तीत जास्त संवर्ग 1 चा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय प्राधान्यक्रम भरण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल। अन्यथा वरील टप्प्यामध्ये बदली होऊ शकते। यापुढे कोणतीही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही। त्यामुळे जे संवर्ग 1 मध्ये येतात, संवर्ग 4 मध्ये पण येतात, संवर्ग 3 मध्ये पण येतात, त्यांनी जास्तीत जास्त शाळा आणि संवर्ग 1 मधूनच बदलीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंकवर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता। शिक्षकांना बदली करायची असेल त्या शिक्षकाचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लॉग इन ला टाकावा लागते, त्यांना एक ओटीपी जात असते, ते ओटीपी त्या ठिकाणी टाकावं लागत असते। ही प्रोसेस पुढे पाहूया आपण। विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांनी मोबाईलवरून प्राधान्यक्रम कसा भरावा या ठिकाणी सांगितलेली प्रोसिजर आहे। बघा, मी बदली प्रक्रियेमध्ये येत नसल्यामुळे मला तो ऑनलाईन तुम्हाला दाखवता येत नाही, कारण ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी ओपन होत नाही। जे संवर्ग 1 मध्ये येतात, जे बदली प्रक्रियेमध्ये शिक्षक बांधव आहेत त्यांचेच त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होते। लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी। बघा, आपल्या भाषा समजण्यासाठी ते इंग्रजी न करता त्या पोर्टलवरची भाषा मराठी करून घ्यावी। त्याकरता पेज वरील मराठी या टॅबवर क्लिक करा, आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल। यानंतर स्क्रीनवर आलेले डिक्लेरेशन स्वीकारून डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्ट वर क्लिक करावे। म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली ही जी त्या ठिकाणी टॅब येते त्याला क्लिक करावे। त्यातील ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करावे, त्या ठिकाणी अर्ज येते बघा, अर्जाला त्या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ऍप्लिकेशन टाइप व ऍक्शन असे 2 ऑप्शन दिसतील। कॅटेगरी 1 म्हणजे संवर्ग 1 च्या समोर व्ह्यू ऍप्लिकेशनचा टॅब दिसेल। ऍप्लिकेशन टॅब वर क्लिक केले की कॅटेगरी 1 ऍप्लिकेशन फॉर्म स्क्रीनवर दिसेल। म्हणजे संवर्ग 1 चा फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। त्या ठिकाणी आपल्या शिक्षकाचं नाव, आडनाव, शाळेचा UDAS नंबर, शिक्षकाचा शालार्थ ID ही माहिती आपणास दिसेल। यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही। जे आपण आपली प्रोफाईल त्या ठिकाणी अपडेट केलेली आहे त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी माहिती दिलेली असते। त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपला संवर्ग 1 मधील प्रकार दिसेल। वरील सर्व माहिती आपण पूर्वीच्याच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत
रीड ओनली मोड मध्ये जी असेल ती माहिती बदलता येणार नाही. ही जी माहिती होती ती माहिती आपल्याला आपली जी प्रोफाईल आहे स्वतःची त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल. प्रत्यक्ष फॉर्म भरताना प्राधान्यक्रमावर क्लिक करा असं त्या ठिकाणी येते. नंतर प्राधान्यक्रम भरताना जेवढ्या शाळा तुमच्या समोर येतील तेवढ्या शाळा तुम्हाला घेता येईल. एवढं सोपं गणित लक्षात ठेवा. पर्याय निवडण्यासाठी ऍड प्रेफरन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील लाल रंगाच्या राखान्यामध्ये आपणास कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल. म्हणजेच बघा आपण त्यामध्ये जो लाल रंगाचा राखाना दिसेल त्याला जर क्लिक केलं त्यात कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 30 शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात आपणास सूचना दिसेल. पण शांततेनं आणि विचारपूर्वक करून ते प्राधान्यक्रम जर आपण ऑनलाईन पोर्टलवर गेला आणि प्राधान्यक्रम सिलेक्ट केला तर प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला घेता येतील. याचाच अर्थ विषय समोर भाग 1 च्या शिक्षकांनी कमीत कमी 1 प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता. म्हणजे शिक्षक बांधव जर संवर्ग 1 मध्येच येत असाल आणि त्यांच्या निवडीची शाळा एकच असेल किंवा 2 असतील तर 2 मधून जर त्यांना मिळत नसेल तर ते आहे त्या शाळेवर ते राहतील, त्यांची बदली होणार नाही. कोणाचे जे फक्त संवर्ग 1 मध्ये येतात संवर्ग 4 मध्ये ते येत नाही आणि संवर्ग 3 मध्ये देखील ते येत नाही. आणि जे संवर्ग 3 आणि संवर्ग 4 मध्ये येतात त्यांनी जास्तीत जास्त शाळांचा पर्याय भरून प्राधान्यक्रम भरून संवर्ग 1 मधून बदली करण्याचा लाभ घ्यावा. प्राधान्यक्रम भरताना त्याखाली ड्रॉप डाऊन मधून तालुका निवडावा व त्याखालील ड्रॉप डाऊन मधून शाळा निवडावी. शाळा निवडल्यानंतर आपण त्या शाळेमधील किती मंजूर पदे, किती कार्यरत पदे, शाळेतील रिक्त पदे, समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे ही सर्व माहिती त्या ठिकाणी, बदली पात्र शिक्षकांची पदे ही सर्व माहिती त्या ठिकाणी येऊन जाते. या सर्व संख्या दिसतील. बघा आता जे संवर्ग 1 वाल्यांना फक्त बदली पात्र शिक्षकांचीच पदे त्या ठिकाणी घेता येणार आहेत. मग ऍड टॅबवर क्लिक केले की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल. आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना ऍड केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे. बघा प्रत्येक शाळा आपल्या प्राधान्यक्रमातील जी आपल्याला शाळा घ्यायची त्या शाळेतील ऍड करायचं आणि सेव्ह करायचं. त्या ठिकाणी संवर्ग 1 भागच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील. बघा या ठिकाणी संवर्ग 1 भागच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा म्हणजे संवर्ग 4च्याच जागा दाखवल्या जाणार आहेत. जे 100% बदली पात्र आहेत त्यांच्या जागा या ठिकाणी दाखवणार आहेत. याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमामध्ये दाखवल्या जातील. संवर्ग 1 वाल्यासाठी ऍड केलेली प्रत्येक शाळा सेव्ह या टॅबवर क्लिक करून सेव्ह करावी. आपण निवडलेल्या पर्याय जर आपणास नको असेल तर फुलीचं चिन्ह त्या ठिकाणी चिन्हावर क्लिक करून डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्टेड स्कूल हा पॉपअप दिसेल. त्याखाली येस वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल. अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ऍड प्रेफरन्सेस वर क्लिक करून शाळा जोडावी. प्रत्येक शाळा जोडल्यानंतर सेव्ह करावी. प्रत्येक शाळा जोडल्यानंतर आपल्याला सेव्ह करायला लागेल. अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे. त्याकरता त्याखालील सबमिट या टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा. आपण फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. बघा यानंतर आपल्या लॉगिनला केलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP येईल. तो OTP सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. बघा म्हणजे आपण सबमिट केल्यानंतर परत आपल्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP त्या ठिकाणी सबमिट करायचा आणि त्या ठिकाणी आपला फॉर्म पूर्ण होईल, भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. संवर्ग 1 च्या शिक्षकांना दिनांक 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 प्राधान्यक्रम भरण्याकरता सुविधा दिलेली आहे. त्यानंतर लगेच 16 जुलैला 15 जुलै झालेलं या ठिकाणी मात्र ते 16 जुलैला संवर्ग 1 च्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल व लगेच त्यानंतर 2 दिवसांनी संवर्ग 2 ला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात येईल. वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे. मात्र आपण प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. आणि अजून वेळ भरपूर आहे, 4 दिवस बाकी आहे. तर शांततेने आपण ते शाळा सिलेक्ट करून प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. एवढं लक्षात घेऊन त्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला भरावी लागणार. आपणास या संवर्ग 1 फॉर्म भरण्यासाठी शुभेच्छा.
अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.